नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. फेब्रुवारी महिन्यापासून 10वी व 12वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. फेब्रुवारी-मार्च मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वीच्या परीक्षेचे वेळापत्रक येत्या सोमवारपासून म्हणजे अर्थातच 20 जानेवारीपासून मिळणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख असणार असल्याचं शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आलंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वीच्या परीक्षेचे हॉल तिकीट 20 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिक्षण मंडळातर्फे देण्यात आल्या. त्यासाठी कोणतंही वेगळं शुल्क आकारू नये असे राज्य शिक्षण मंडळानं स्पष्ट केलंय. मात्र विद्यार्थ्यांच्या जातीचा विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर उल्लेख असणार आहे. शिक्षण मंडळाच्या या निर्णयाने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला असून जातीचा उल्लेख करण्याची गरज काय असा सवालही विद्यार्थी आणि पालकांकडून शिक्षण मंडळाला विचारला जातोय. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख करण्याची गरज काय याचं उत्तर शालेय शिक्षण मंत्र्यांनी द्यावं अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. इयत्ता 10वी आणि 12वी हे शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे किंबहुना मैलाचे दगड आहेत. या वयात विद्यार्थ्यांवर सर्वसमावेशक समतामूलक समाजव्यवस्थेचा संस्कार होणे अपेक्षित असते. मात्र जर याच काळामध्ये शिक्षण मंडळाकडून मुलांच्या प्रवेशिकेवर जातीची नोंद होणार असेल तर शिक्षण मंडळाचा उद्देश हा जात निर्मूलन किंवा समावेशक समतामूलक व्यवस्था प्रस्थापित करणे आहे की जातीधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण करणे आहे, याचे उत्तर आता शिक्षण मंत्र्यांनी द्यायला हवे. शाळेत विद्यार्थ्यांची जात कोणती नोंदवण्यात आली याची माहिती पालकांना व्हावी यासाठी हा कॉलम देण्यात आलाय असं स्पष्टीकरण शिक्षण मंडळाकडून देण्यात आलंय. नमस्कार, मी शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. 10वी आणि 12वीची परीक्षा सुरू होत आहे आणि हे होत असताना विद्यार्थ्यांना हॉल तिकीट 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यासाठी ती ऑनलाईन शाळांना उपलब्ध करून दिलेले आहेत आणि शाळांनी ती डाउनलोड करून विद्यार्थ्यांना हॉल तिकीट प्रिंट करून द्यायचे आहेत. हॉल तिकीट तयार करत असताना त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, विद्यार्थ्याच्या आईचं नाव, विद्यार्थ्याच्या घेतलेले विषय, कुठल्या दिवशी कोणता पेपर आहे, किती वाजता आहे आणि किती वाजता विद्यार्थ्याला परीक्षा दालनात उपस्थित राहायचं आहे, म्हणजे रिपोर्टिंग टाईम त्यामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर जातीचा प्रवर्ग त्यामध्ये दिलेला आहे. विद्यार्थ्यांना 10वी नंतर किंवा 12वी नंतर शिष्यवृत्तीसाठी समाज कल्याण विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, या विभागांना आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती द्यावी लागते. त्यानुसार त्यांना शिष्यवृत्ती मिळत असते. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शाळेच्या जनरल रजिस्टरवर किंवा ज्युनियर कॉलेजच्या जनरल रजिस्टरवर जर प्रवर्ग व्यवस्थित असेल तर ती शिष्यवृत्ती विद्यार्थ्याला मिळण्यास सहज शक्य होतं. तसेच विद्यार्थी किंवा पालकांना आपला शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये किंवा ज्युनियर कॉलेज जनरल रजिस्टरमध्ये जातीचा प्रवर्ग कोणता आहे हे कळू शकते. कारण आमच्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत की विद्यार्थ्यानं शाळा सोडल्यानंतर किंवा ज्युनियर कॉलेज सोडल्यानंतर विद्यार्थ्याचा जातीचा प्रवर्ग चुकलेला असतो आणि त्यामुळं विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी अनेक अडचणी येतात. आणि नियमानुसार विद्यार्थ्यानं एकदा 10वी किंवा 12वी सोडली तर विद्यार्थ्याच्या नावामध्ये, विद्यार्थ्याच्या आडनावामध्ये, विद्यार्थ्याच्या आईवडिलांच्या नावामध्ये, विद्यार्थ्याच्या जन्मतारखेमध्ये, विद्यार्थ्याच्या जातीमध्ये कोणताही बदल नियमानुसार करता येत नाही शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये. त्यामुळं या हॉल तिकिटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, आपल्या आईचं नाव बरोबर आहे का,
आपली जन्मतारीख बरोबर आहे का, आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या उदात्त हेतूने राज्य मंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे. त्यामुळं हे विद्यार्थ्याच्या चांगल्या कारणासाठी केलेलं आहे. जर काही त्यामध्ये चूक असेल तर विद्यार्थ्याच्या जातीच्या प्रवर्गामध्ये चूक असेल, विद्यार्थ्याच्या नावामध्ये चूक असेल तर ती बदल करून देण्यासुद्धा संधी देतो. आणि जर विद्यार्थ्याच्या जातीमध्ये प्रवर्गामध्ये बदल असेल तर असा बदल करण्यासाठी विद्यार्थी शाळेत असताना किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये असतानाच विद्यार्थ्याला ती करता येतं. त्यासाठी संबंधित जिल्हा शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांच्या परवानगीने तो बदल मुख्याध्यापकांना करता येतो. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना जर ते कळलं की आपल्या शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये किंवा ज्युनियर कॉलेज जनरल रजिस्टरमध्ये आपल्या प्रवर्गाची नोंद चुकलेली आहे तर तो निश्चितपणे बदल होऊ शकतो. आणि विद्यार्थ्याच्या फायद्यासाठी, पालकाच्या फायद्यासाठी किंवा विद्यार्थ्याच्या पुढील करिअरसाठी हे महत्त्वाच्या हेतूने आम्ही केलेलं आहे. त्यामुळे कृपया पालक, विद्यार्थी, शिक्षक यांनी याची कृपया नोंद घ्यावी आणि कोणताही गैरसमज पसरू नये हीच माझी विनंती आहे. एका बाजूला आपण जाती अंताची लढाई लढतोय तर दुसऱ्या बाजूला शिक्षण मंडळाकडून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षेच्या हॉल तिकीटवर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख करणारं कॉलम असल्यानं शिक्षण मंडळाच्या भूमिकेवर पालक आणि विद्यार्थ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यावर शिक्षण मंत्री आणि शिक्षण मंडळाकडून नेमकं काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज इसका ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.